नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टी व्ही लर्निंगमध्ये. मित्रांनो, इंडियन एअरफोर्सच्या ग्रुप सी पदाच्या वॅकन्सी सुटलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बरेचसे पदं आहेत. आता पुणे एअरोची ॲड आल्याच्या नंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी असं कमेंट केली होती की याच्यासाठी क्लर्कच्या जागा सुटल्या नाहीत. क्लर्कच्या जागा आता याच्यामध्ये क्लर्कच्या जागा सुटलेल्या आहेत. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी याच्यामध्ये अप्लाय करू शकता. मग आता नोटिफिकेशन आपण डिटेलमध्ये पाहू. पूर्ण क्रायटेरिया जो काय आहे तो टोटल डिटेलमध्ये पाहू. पहा आता काय सांगितलंय त्यांनी. भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट इन IAF म्हणजेच इंडियन एअरफोर्स. आता याचे पहा, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल इंडियन सिटीजन फॉर द रिक्रुटमेंट ऑफ फॉलोइंग ग्रुप सी सिव्हिलियन पोस्ट्स ऑफ various Air Force Station unit mentioned below. The eligible candidates may be address their application the concerned station, the detail the post of given below. म्हणजे ग्रुप सी पदाच्या जागा सुटलेल्या आहेत. खाली जे ॲड्रेस दिले आहेत त्याच्यावर ह्या वॅकन्सी म्हणजे ह्या जागा सुटलेल्या आहेत. हे खाली ॲड्रेस दिलेले आहेत. इथं ह्या सेंटरला ह्या वॅकन्सी आहेत. जे पात्र कॅन्डिडेट असेल त्यांनी अप्लाय करू शकता. मग आता थोडं डिटेलमध्ये पाहू. कोणत्या सेंटरला कशाची वॅकन्सी म्हणजे जागा आहे. मग पहा, त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म टाकू शकता. आता इथं पहा, पोस्टल ॲड्रेस दिलं आहे, इथं पोस्टचं नाव दिलं आहे, टोटल वॅकन्सीज आणि इथं कॅटेगरी वाईज जागा डिवाईड केलेल्या आहेत. मग पहा आता, एअरफोर्सचं स्टेशन नवी दिल्ली येथे सुब्रतो पार्क या ठिकाणी कुकसाठी एक जागा आहे, ती ओपनसाठी आहे. त्यानंतर मेस स्टाफसाठी एक जागा आहे, ती पण ओपनसाठी आहे. आणि मल्टीटास्किंग स्टाफ ही EWSसाठी एक जागा आहे. त्यानंतर पहा आता, प्रेसिडेंट सेंट्रल एअरमॅन सिलेक्शन बोर्ड बरार स्क्वेअर दिल्ली कंटोनमेंट दिल्ली न्यू दिल्ली, ही पण दिल्लीलाच. हिंदी टायपिस्टसाठी एक जागा आहे. मल्टीटास्किंग स्टाफसाठी 2 जागा. त्यानंतर दिल्लीचं सेंटर जास्त करून दिल्लीलाच वॅकन्सी आहेत. ह्या वॅकन्सी खाली डिवाईड केलेल्या आहेत. हे तुम्ही ॲडनुसार पाहू शकता. मी ॲडची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो, तुम्ही डिटेलमध्ये पहा. हे ॲडचं पाहिल्याच्या नंतर हे क्लर्कच्या जागा वगैरे आहेत. आता बाकी क्रायटेरिया काय काय आहे तर पहा. एज लिमिट फॉर ऑल पोस्ट्स 18 ते 25 हे ओपनसाठी एज आहे, ओपन कॅन्डिडेट्स फॉर्म टाकण्यासाठी. आणि त्यानंतर 3 वर्ष सूट आहे ती OBCसाठी, 5 वर्ष सूट आहे ती SC/ST कॅटेगरीसाठी, आणि त्यानंतर 10 वर्ष सूट आहे ती कॅन्डिडेट बिलॉंगिंग अ फिजिकली हँडिकॅप म्हणजे जे अपंग वगैरे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षाची सूट आहे. मग पहा आता बाकी एक सर्व्हिसमॅनसाठी पण सूट आहे. त्यांनी इथं पे स्केल वगैरे दिलेलं आहे, याचं तुमचं पेमेंट वगैरे दिलेलं आहे हे डिटेलमध्ये. अजून मोड ऑफ सिलेक्शन म्हणजे कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार हे पण दिलेलं आहे. आता यांनी सिलेबस पण दिलेला आहे इथं. जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज आणि न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड आणि जनरल अवेअरनेस प्रत्येकाचा. आता MTS त्यानंतर वार्ड सहाय्यिका, लॉन्ड्रीमॅन, मेस स्टाफ, व्हॉलंटियर हे पूर्ण याचं पण हे दिलेलं आहे. आता लास्ट डेट वगैरे काय आहे पहा. आता लास्ट डेट काय सांगितलं आहे त्यांनी. द लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म 30 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन दिस ॲडव्हर्टाइजमेंट इन एम्प्लॉयमेंट न्यूज रोजगार समाचार. म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे, लास्ट डेट म्हणजे 30 दिवसाचा कालावधी आहे तुमचा जो फॉर्म भरायचा, ऑफलाईन फॉर्म तुम्ही जो पोस्टाने पाठवणार तो 30 दिवसाचा, म्हणजे ज्या दिवशी जाहिरात पब्लिश झाली म्हणजे पेपरमध्ये आली त्या दिवसापासून 30 दिवस म्हणजे काल ही जाहिरात पब्लिश झालेली आहे. म्हणजेच याची 22 ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म
ज्या सेंटरला तुम्हाला टाकायचं आहे त्या सेंटरला जायला पाहिजे, तरच तो तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल, नाही तर फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार. त्यानंतर पहा आता फॉर्म भरायचा क्रायटेरिया काय. इलिजिबल कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय टू द एनी अबो एअरफोर्स स्टेशन देअर चॉईस सब्जेक्ट द व्हॅकन्सीज अँड क्वालिफिकेशन. तुमच्या शिक्षण आणि तुमच्या चॉईसनुसार तुम्ही पोस्ट टाकायची आहे. आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो इंग्लिश किंवा हिंदी या दोन्ही लँग्वेजमध्ये पाहिजे. त्यानंतर ड्युली सपोर्टेड विथ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स इज रीच द कॉन्सर्न एअरफोर्स स्टेशन थ्रो ऑर्डिनरी पोस्ट. ॲप्लिकेशन सेंड थ्रो द रजिस्टर पोस्ट पेड पोस्ट कुरिअर विल नॉट बी ॲक्सेप्टेड. म्हणजेच तुमचा जो फॉर्म आहे तो रजिस्टर पोस्ट पेड किंवा पोस्ट कुरिअरनी ॲक्सेप्ट केला जाणार नाहीत. हे तुम्हाला ऑर्डिनरी पोस्ट म्हणजे साध्या पोस्टने पाठवायचं आहे. स्पीड पोस्ट वगैरे पाठवायचं नाही आणि कुरिअरनी पण पाठवायचं नाही आहे. त्यानंतर पहा ऑल डॉक्युमेंट्स इन सपोर्ट इन एज्युकेशन क्वालिफिकेशन. म्हणजे तुमचं सिलेक्शन कशावरून होणार. तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजेत, शैक्षणिक सर्टिफिकेट क्लिअर पाहिजेत आणि तुमचे जे एक्स्ट्रा सर्टिफिकेट असेल NCC वगैरे किंवा स्पोर्ट्स सर्टिफिकेट वगैरे जे असेल त्याच्यानुसार तुम्हाला प्रथम प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर पहा खाली त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेलं आहे. आणि आता हा जो फॉर्म आहे याची तुम्हाला प्रिंट काढून हा फॉर्म भरून तुम्हाला ऑर्डिनरी म्हणजे साध्या पोस्टने तुम्हाला हे करायचं आहे. आता फॉर्मबद्दल थोडक्यात माहिती पाहू आपण. ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट म्हणजे इथं तुम्हाला पोस्टचं नाव टाकायचं आहे आणि युनिट टाकायचे कुठल्या म्हणजे जो ॲड्रेस दिला आहे त्यातलं युनिट टाकायचे. त्यानंतर पहा पोस्ट अप्लाय फॉर ती पोस्ट टाकायची. त्यानंतर नेम ऑफ कॅन्डिडेट्स इन ब्लॉक लेटर्स म्हणजेच तुमचं जे नाव आहे ते पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये टाकायचे. त्यानंतर फादर नेम वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर एज ऑन द लास्ट डेट प्रिस्क्राईब टू द रिसिप्ट ॲप्लिकेशन म्हणजेच ज्या दिवसापासून तुमचं एज आहे त्या म्हणजे ॲप्लिकेशन भरलं आहे त्या दिवसाचे तुमचं एज टाकायचे. त्यानंतर तुमचं इथं खाली ॲड्रेस पूर्ण हे भरायचं आहे. पोस्ट ऑफिस, स्टेट, पिन, व्हिलेज वगैरे हे पूर्ण भरायचे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम टाकायचा आणि वेगळा असेल तर वेगळा टाकायचा. त्यानंतर कास्ट जनरल, OBC, SC, ST इथं टाकायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर पहा तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनला पण इथं एक सेपरेट ब्लॉक दिलेला आहे तो टाकायचा एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्यानंतर एनी अदर क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स जर असेल तर तो सिलेक्शनसाठी तुम्हाला महत्त्वाचा धरला जाईल. त्यामुळं असेल तर बिनधास्त टाकून द्या. त्यानंतर पहा कॅटेगरी फॉर विच अप्लाय म्हणजे कोणत्या कॅटेगरीमधून टाकायचं आहे फॉर्म तुम्हाला ते पण. हँडिकॅपसाठी पण कशात तुम्ही हँडिकॅप आहे त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट असेल तर सर्टिफिकेट लावावं लागेल. त्यानंतर टेक्निकल ट्रेनिंग एक्सपिरियन्स असेल तर तो हे करायचा आहे. त्यानंतर डॉमासाईल लावायची कंपल्सरी. त्यानंतर पहा आणि खाली इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे हे वाचायचे आहे. म्हणजे त्याने असं सांगितलेलं आहे जी तुम्ही माहिती भरलेली आहे ती पूर्ण 100% ओरिजिनल आहे. याच्यात जर काही त्रुटी वगैरे आढळली तर तुमचा फॉर्म डायरेक्ट कॅन्सल केला जाईल. आणि शेवटी खाली इथं सिग्नेचर करायची. आणि त्यानंतर काय म्हटलं आहे फॉर ऑफिशियल रेकॉर्ड ओनली रिसीव ऑन ॲक्सेप्टेड रिजेक्टेड हे सगळं इथं हे दिलं जाईल. त्यानंतर पहा पोस्ट वगैरे आणि हे वरचं जो आपण लिफाफ्यावर टाकतो तो हा लिफाफा भरून हे करायचं आहे. काही अडचण असेल तर नक्की विचारा आणि जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी अवश्य अप्लाय करा. धन्यवाद.